प्रथमतः जय शिवराय, जय छत्रपती शंभूराजे. मी बाबाराजे गणपतराव देशमुख. आज मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नरसोबाची वाडी सगळ्यांना माहीतच आहे. नरसोबाच्या वाडीपासून एक 15 किलोमीटरवरती खिद्रापूर नावाचं एक गाव आहे, ज्या गावाची लोकसंख्या 4 ते 5 हजार आहे. आणि त्या खिद्रापूर गावामध्ये एक महादेवाचं मंदिर आहे, कोपेश्वर. तसं बघायला गेलं तर इथला इतिहास असं सांगतो की 5व्या ते 6व्या शतकामधलं हे मंदिर आहे, जिथे महादेवांची आणि विष्णूंची लिंग आहेत. तिथं असं जगाच्या इतिहासामध्ये कुठंच नाहीये. आज बघायला गेलं तर विष्णूंचं आणि महादेवाचं एकत्र असं मंदिर अख्ख्या हिंदुस्थानात कुठेच नाहीये. पण इथं एक चमत्कार आहे. आपण बघायला गेलं तर हे मंदिर इतकं अतिप्राचीन आणि इतकं सुंदर मंदिर आहे की या हिंदुस्थानात आजवर या मंदिराविषयी जास्त लोकांना माहीत नाहीये. फक्त कोल्हापूर जिल्ह्याला या मंदिराविषयी माहिती आहे. पण महाराष्ट्रातल्या इतर आज आपण बघतो की जेवढी 12 ज्योतिर्लिंगांची मंदिरं आहेत, 3 ते 4 ज्योतिर्लिंग या महाराष्ट्रामध्ये आहेत, या अखंड महाराष्ट्रामध्ये. पण त्या ज्योतिर्लिंगांच्या मंदिरापेक्षा कितीतरी पटीनं मोठं आणि कलाकुसरीने भरभरलेलं हे मंदिर आहे. हे त्याच मंदिरांपैकी एक येतं असा इथला इतिहास आहे. पण म्हणजे तुमचं आणि आमचं दुर्दैव इतकं बेकार आहे की केंद्र सरकारचं म्हणजे त्यांचा होल्ड आहे या मंदिरावरती. 1 रुपया मंदिराला येत नाही कधी. इतकी सुंदर वास्तू आहे, इतकी सुंदर की या कलाकुसरीची नोंद जगाच्या इतिहासामध्ये आहे. अगदी बघायला गेलं तर चालुक्य राजांच्या इतिहासापासून हे मंदिर आहे. या मंदिरामध्ये छत्रपतींचं लहानपण गेलं. या मंदिरामध्ये रणधुरंधर असे कितीतरी योद्धे येऊन गेले. या मंदिरामध्ये कितीतरी मुस्लिम योद्धे पण येऊन गेले, ज्यांनी रणांगणावरती मराठ्यांनी ज्यांना हरवले, मराठ्यांनी ज्यांचा संहार केला. ते मंदिर आहे हे कोपेश्वराचं मंदिर. आज आपण बघायला गेलो तर या मंदिरामध्ये बरेच लोक येतात. या मंदिर जर बघितलं तर डोळ्याची पारणं फिटतील अशी कलाकुसर आहे या मंदिरामध्ये. माझी तमाम लोकांना या महाराष्ट्रातल्या इथंच ही कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती गाव आहे, त्या बॉर्डरवरती हे मंदिर आहे. माझी लोकांना एक शिवभक्तांना एक नम्र विनंती आहे, कळकळून लोकांनी या मंदिरामध्ये. इथं डागडुजी बिलकुल नाहीये. केंद्र सरकार कशालाच हात लावून देत नाहीये. 1 रुपयाचा निधी येत नाहीये, काहीच येत नाहीये. पुजाऱ्यांचे हाल बेकार चालू आहेत. इथं गुरव समाजाचे पुजारी आहेत, खूप चांगली लोक आहेत ती, पण या मंदिरासाठी काहीच करू शकत नाही, कारण त्यांना वरून फंडच येत नाहीये. म्हणून आर्किओलॉजीवाल्यांना माझी नम्र विनंती आहे, तुम्ही दिल्लीमध्ये बसलेले आहेत, आर्किओलॉजीचं ऑफिस दिल्लीमध्ये आहे, ऑपरेटिंग पुण्यामधून होतं. इथं पन्हाळ्याच्या पायथ्याला त्यांचं एक ऑफिस आहे कोल्हापूर जिल्ह्यात, पण त्यांचं लक्ष नाहीये. कारण जो तो कारण देत असतो, फक्त हे हरामखोर फक्त कारण देतात. माझी तमाम महाराष्ट्रातल्या आणि कर्नाटकमधल्या शिवभक्तांना, महादेवाच्या भक्तांना विनंती आहे, इथं या. इथं तुमच्या कमाईतल्या, तुमच्या कष्टाचे, तुमच्या घामाच्या पैशाचे 2 रुपये इथे वाहा. हे मंदिर टिकवायचं आहे आपल्याला. ही अस्तित्व आहे आपलं, ही आपल्या पूर्वजांचा हा ठेवा आहे. हे मंदिर जणू देवदेवतांनी उभं केलेलं मंदिर आहे. या मंदिराबद्दल जेवढं बोलन तेवढं कमी आहे. मी आजपर्यंत कधी मंदिराबद्दल लाईव्ह केलं नव्हतं, पण मला राहवलं नाही. हे मंदिर प्रत्येकाला कळलं पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यामध्ये आहे हे मंदिर. आणि हे नरसोबाच्या वाडीपासून अगदी एकदम 15 किलोमीटरवरती हे मंदिर आहे. ते मंदिर तुम्हाला बघायला भेटेल. दिलेश आतमध्ये दाखव जरा ते मंदिर. या मंदिराची माहिती इथले स्थानिक पुजारी लोक आहेत, गुरव समाजाची लोक आहेत, जे देवाची सतत पूजा करत असतात. त्यापैकी एक माझे मित्र आहेत, ते या मंदिराचा पूर्ण इतिहास सांगतील. तमाम महाराष्ट्रातल्या लोकांना माझी एक नम्र विनंती आहे
की तुम्ही या इथं जे मंदिर आहे त्या मंदिराचा इतिहास पुरातन काळापासून आहे. जगाच्या इतिहासामध्ये या मंदिराची नोंद आहे, पण पुरातत्व खात्याने आणि भ्रष्ट मीडियाने हे कधी दाखवलेलं नाहीये. त्यांनी दाखवायची गरज नाहीये. पण या मंदिरामध्ये या कोल्हापूरला खूप लोक येतात. ऐतिहासिक आहे कोल्हापूर म्हणजे मर्दांची भूमी आहे, जिथून छत्रपतींनी रणांगण गाजवलं, जिथून घोडदौड चालू झाली, जिथल्या महाराणी छत्रपती ताराराणी यांनी हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये 3.5 शक्तिपीठाचं शौर्यत्व कर्तृत्व दाखवलं. अशा रणरागिणी या कोल्हापुरामध्ये होऊन गेल्या. त्या जिल्ह्यामध्ये हे मंदिर आहे. हा मुलगा तुम्हाला या मंदिराविषयी पूर्णपणे माहिती दे. सांग माहिती. नमस्कार, मी बिट्टू कागवाडे. हे जे मंदिर आहे हे जे मंदिर आहे ते शिवाचं मंदिर आहे, जे कोपेश्वर नावाने ओळखलं जातं. या मंदिरामागे एक पौराणिक स्टोरी आहे. ते प्रजापती दक्ष राजांची जे शंकराचे सासरे आणि शंकराची पहिली पत्नी दाक्षायणी यांनी लग्न केलेले प्रजापती दक्षरांना आवडत नसतं. त्यामुळे प्रजापती दक्षराय नेहमी शिवावरती चिडून असायचे. आणखी एक गोष्ट होती की प्रजापती दक्षरांना सगळ्या मुली होत्या, त्यांना एक मुलगा नसतो. मुलगा होण्यासाठी त्यावेळेला त्यांनी पुत्रकामेशी यज्ञाचं आयोजन केलं होतं आणि त्या यज्ञ समारंभासाठी शंकरांना आमंत्रण दिलं नव्हतं. शंकर एक माणी देवता असल्यामुळे त्या फंक्शनला जाण्यासाठी थोडंसं मनाई करतात, जात नाहीत. पण दाक्षायणी जी काय दाक्षायणी त्या कार्यक्रमाला जाण्यासाठी हट्ट करते. त्या हट्टाखाली शिव म्हणतात ठीक आहे तुझा, आणि नंदीला सोबत घेऊन जा सांगितलं होतं. त्यामुळे पूर्ण भारतातल्या खूप रेअर शिव टेम्पलपैकी असं एक शिव टेम्पल आहे जिथे नंदी नाहीये. त्यामुळे ही एक युनिक गोष्ट आहे की शिवाचं मंदिर असून सुद्धा इथे नाहीये नंदी. लोकांना वाटतं की इथला नंदी कुठे गेला असेल किंवा कुठे स्थान दिलं असेल, पण इथे साऊथला कर्नाटकामध्ये एक येडूर नावाचं एक छोटं गाव आहे. त्या गावामध्ये पुत्रकामेशी यज्ञाचं आयोजन केलं होतं, सांगितलं होतं. आणि ज्यावेळेला दाक्षिणी नंदी घेऊन जाते तिथे गेल्यानंतर प्रजापती दक्षरायांनी बाकीच्या कन्याहून त्यांचा अपमान करतात. तो अपमान सहन होत नाही आणि ती रागाच्या भरात तिथे यज्ञात उडी घेते. ही गोष्ट ज्यावेळेला शिवांना कळते त्यावेळेला शिव कोपतात. त्यामुळे या मंदिराचं नाव कोपलेला ईश्वर म्हणून कोपेश्वर असं पडलं गेलंय. या मंदिराची युनिक गोष्ट काय की इथल्या गाभाऱ्यामध्ये जे तुम्हाला कधीच नाही बघायला मिळणारं ते 2 लिंग आहेत. जे असं बोललं जातं की जो कोपलेला ईश्वर आहे त्याला शांत करण्यासाठी त्यांच्या पुढ्यामध्ये इथे विष्णू विराजमान आहेत. हे जे टेम्पल आहे ते शैव आणि वैष्णव असं मिलन झालेलं टेम्पल आहे. ते नॅचरली भारतात खूप कमी जागी तुम्हाला बघायला मिळतं. एक भौगोलिक स्थान बघायला गेलं या मंदिराचं जे खूप उत्कृष्ट आहे. ते आर्किटेक्चरच्या दृष्टीने बघायला गेलं तर टेम्पल हे अप्रतिम म्हणून ओळखलं जातं. या मंदिराला पश्चिम महाराष्ट्राचं खजुराहो म्हणून देखील ओळखलं जातं. हे जरी इतकं ओळख असली तरी इथे टुरिस्टचं येण्याचं प्रमाण तसं बरंच कमी आहे. नॉर्मली इथे जर बघितलं तर सर्वोत्कृष्ट गोष्ट आहे तुम्ही जे मागे मंदिर बघताय, हे जे मंदिर ज्या दगडापासून बनवलं गेलं ब्लॅक बेसाल्ट पासून. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या एरियामध्ये 100 किलोमीटर परिसरात असा ब्लॅक बेसाल्ट दगड कुठेच भेटत नाही. कारण हे आयलँड आहे. या एरियाचं भौगोलिक स्थान असं आहे की आयलँड आहे, त्याला 4ही बाजूने कृष्णा नदीने वळसा गाठलाय, 3ही बाजूने. रेनी सीझन मध्ये तो 4 साईड होतो. आणि इथे जर बघितलं तर इथे नदीने वर्षानुवर्ष कृष्णाने वाहून आणलेला गाळ इथे साचलाय. त्यामुळे पायाही भेटत नाही, दगडही भेटत नाही. तर एवढ्या मोठ्या दगडाचं मंदिर कसं उभा केलंय हे अवाक्क करणारी गोष्ट आहे मंदिराची. हा जो दगड आहे ते कोल्हापूरच्या सह्याद्री फोंडा घाटातून ब्लॅक बेसाल्ट दगड सह्याद्री पर्वत रांगातून भोगावती टू पंचगंगा टू इथे जवळच नरसिंहवाडीचं दत्ताचं मंदिर आहे. तिथे पंचगंगा आणि कृष्णाचा संगम झालं. तिथून हा दगड बाय रिव्हर इथेपर्यंत आणलाय आणि त्याच्यावरती कार्व करून मग हे मंदिर इंटरलॉक सिस्टम जॉईन केलंय. आज कोणत्याही प्रकारचा याला थर्ड सप्लिमेंट यूज नाहीये. जे सिमेंट वाळू शिसर चुनायाचा काही उपयोग नाहीये मंदिराला. पूर्ण मंदिर असे जे पिलर्स दिसत आहेत खांब तसे 126 खांबावरती उभा आहे. आणि बाहेरच्या साईडने अशा 96 हत्तीच्या गजपट्टावरती या मंदिराला उभं केलंय. इथली प्रत्येक युनिक गोष्ट अशी आहे की इथला एकाही हत्तीचा अलंकार दुसऱ्या हत्तीला मॅच करत नाही. जे प्रत्येक वेगळा इथे एक विचार करतं की किती कल्पना लावून या मंदिराचं काम केलं असेल ही विचार करणारी गोष्ट आहे. या मंदिराची सुरुवात 6th सेंचुरीमध्ये तशी केली होती, पण नीव जी ठेवली ती 11व्या शतकात शिलार राजवटीने या मंदिराचं काम केलं. नंतर यादवाने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम केलं गेलं. आणि नंतरच्या काळात मोगली आक्रमणात बरीच मोडतोड झाली जी इथे दिसते तुम्हाला. वैशिष्ट्य आहे एस आणि बऱ्याच ठिकाणी रिन्यू केलंय इथे दिसतं तुम्हाला. आणि आणखीन एक वैशिष्ट्य आहे की इथे जर बघितलं तर इथे सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी दक्षिणमुखी गणेशाची मूर्ती आहे, जी रेअरली बघायला मिळते. जे इथे दक्षिणमुखी गणेशाची मूर्ती आहे. इथे महाभारत बनवलंय, इथे रामायणाच्या स्टोरी बनवल्या गेलेल्या आहेत, इथे पुराणातल्या बऱ्याच स्टोरी इथे बनवल्या आहेत. विष्णूचे सगळे अवतार बनवण्याचा इथे प्रयत्न केला गेलेला आहे. इथे आजच्या ज्या सुरसुंदरी आहेत बरेच नखं वाढवली गेली, नेलपेंट्स केलं गेलं. आपली केस धुणारी सुरसुंदरी आहे तिथे. परत हिल्स यूज करणाऱ्या विषकन्या आहेत तिथे. बरंच मंदिरामध्ये म्हणजे जसं म्हटलं तर इथे इतका देणगी म्हणजे
बनवणाऱ्याने इतकं ग्रेट बनवलंय की ते आपण कल्पना करण्याच्या पलीकडच्या या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे अवश्य आहे की इथे एक वेळ भेट देणं तितकंच गरजेचं आहे तुमच्यासाठी. राजेंनी मला बोलायची लाईव्हमध्ये, त्यांच्या लाईव्ह फील्डमध्ये बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी जितका आभार मानावं तितकं कमीच आहे. आणि त्यांनी एक प्रयत्न केला, तो देखील खूप मोठा आहे या मंदिरासाठी. धन्यवाद तुम्ही दिली. जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातल्या या हिंदुस्थानातल्या तमाम शिवभक्तांना, महादेवांच्या भक्तांना, शिवकन्यांना, जेवढी पण लोक महादेवाचं करतात किंवा जेवढी पण लोक आपला इतिहास फॉलो करतात, त्यांना माझी एक नम्र विनंती आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुक्यामध्ये नरसोबाच्या वाडीच्या शेजारी 15 किलोमीटरवरती हे मंदिर आहे. अप्रतिम कलाकुसर आहे, अप्रतिम. जगाच्या इतिहासामध्ये कुठंच असं मंदिर नाहीये, कुठंच. आपण बाहेर हनीमूनला लोक जातात, बाहेर फिरायला जातात, लाखो रुपये घालवतात, पण बाकी काय ना, तिकडे नंगानाच चालू असतो. पण आपली संस्कृती, आपला इतिहास, आपले शिवशंभू ज्या मंदिरामध्ये राहिलेले आहेत, आपले पूर्वज ज्या मंदिरांसाठी लढलेले आहेत ना, अशी ही मंदिरं आहेत. ह्या वास्तू जाता कामा नये, ही शिल्प जी आहेत ही संपता कामा नाहीत, ही टिकली पाहिजेत. पुरातन काळापासून जे चालत आलेल्या आपल्या इतिहासाच्या पाऊल खुणा आहेत, आपल्या देवदेवतांच्या पाऊल खुणा आहेत, आपली जी मंदिरं आहेत ही जपा. आज जर आपण आपली मंदिरांना नाही ना जपली, तर पुढच्या येणाऱ्या 100 वर्षामध्ये ना आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांना काही एक घेणं देणं नसणार आहे. त्याच्यामुळे खिद्रापूरच्या कोपेश्वर महादेवाच्या मंदिरात तुम्ही सगळे या. माझी नम्र विनंती आहे, येताना दक्षिणा घेऊन या. हे मंदिर आपल्याला उभं करायचंय, हे मंदिर आपल्याला सुधारायचंय. आपल्याकडे खूप पैसे आहेत, आपल्याकडे फिरायला बाहेर पैसे आहेत, आपल्याकडे व्यसनासाठी पैसे आहेत, आपल्याला नाच गाण्यासाठी पैसे आहेत, पण आपल्याला आहे ना आपले पुरातन मंदिरं जपण्यासाठी, आपला ऐतिहासिक ठेवा ठेवण्यासाठी आपल्याला इथे पैसे खर्च करायचे. ज्याला जमण ना तशी या, त्यांनी इथे येऊन देणगी द्या. इथे आता हे केंद्र शासनाच्या अंडर असल्यामुळे इथे ट्रस्ट तयार करायचा काहीतरी विषय चालू आहे त्यांचा, किती होत नाहीये वाटतं. पण मोठमोठ्या राजकारण्यांनी या सांगली जिल्ह्यात